नमस्कार, बागलकोटेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मेथकूट। मेथकूट बनवायला लागणारं साहित्य: 1 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, आपण पोहे खायचा चमचा टीस्पून त्यांनी 3 चमचे तांदूळ, 3 चमचे गहू, 2 मिरच्या, अर्धा ते पाऊण चमचा हळद, 1 चमचा हिंग, 2 चमचे सुंठ पावडर। ही जी सुंठ पावडर आहे ही हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मेथकूटातला। सुंठ पावडर ही पाहिजेच मेथकूटाला, बाकी कुठला मसाला नसला तरी चालेल। त्याच्यानंतर आणखीन कुठले मसाले लागतात ते बघूया। एक 5-6 मिरे घेतलेत, 4 लवंगा घेतल्या, 1 चमचा मोहरी, 2 वेलदोडे, जायफळ पूड थोडीशी करून घालायची, थोडीशी दालचिनी, 2 चमचे धने, 1 मोठा चमचा जिरे, असे आपण ही सगळी मसाले घेतले। पुन्हा बघू, मिरे, लवंगा, मोहरी, दालचिनी, धने, जिरे, जायफळाची पूड करून घालायची आणि 2 वेलदोडे, आणि मग अशी आपण हळद, हिंग, मिरच्या आणि सुंठ पावडर घेतलेली आहे। तर हे झालं आपलं मेथकूटाचं साहित्य। सगळे मसाले मी एकत्र केले आणि हे थोडेसे गरम करून घ्यायचे। फार म्हणजे किंवा लाल वगैरे असे फार नाही करायचे, जरासे गरम झाले की काढायचे, नाहीतर कसं होतंय मग मेथकूट ते जरासं असं जळजळीत होते। थोडंसं गरम करून घेऊया एकत्र आणि गॅस बंद करून टाकूया। हे बघा, हे तांदूळ असे थोडेसे पांढरे म्हणजे असे फ्यूज झालेत, म्हणजे त्याच्याला पाणी कमी झाल्यासारखं झाले। हे एवढंच असताना काढून घ्यायचं, लालसर नाही करायचं। आता मी हे तांदूळ काढून घेते, थोडेसे आपलं भाजल्यासारखं करायचं। हे गहू घालून घेतलेत, हे पण थोडेसे करायचे। याच्यात मिरच्याही घातल्यात म्हणजे त्या पण भाजल्या जातील। ही बघा, ही डाळ मी आता करायला लावली आहे, ही थोडीशी तांबूस व्हायला लागली आहे। आता ही काढून घ्यायची। ही काढून घ्यायच्या आधी याच्यामध्ये आपण जी सुंठ पूड, हळद वगैरे आहे ना, ते सगळं ह्या डाळीबरोबर घालायचं, म्हणजे ते सुद्धा थोडंसं भाजलं गेलं पाहिजे। हे बघा, ह्याच्यात मी सुंठ पावडर, हिंग आणि हळद घातली आहे आणि हे असं थोडंसं भाजून घेऊया। छान मस्त वास यायला लागलाय, डाळ पण अशी हे झाली आहे, थोडीशी तांबूस झाली आहे। आता मी गॅस बंद करूनच हे सगळं भाजून घेते, म्हणजे त्या पुडीला पण जास्त धग नाही लागली पाहिजे। हे सगळं आपण जशी डाळ झाली तशी ह्याच्यात घातली आहे। डाळ मस्त खरपूस झालेली आहे, काढून घ्यायची। हे बघा, ही उडदाची डाळ अशी मी करून घेतली आहे, खूप तांबूस नाही पण ती बरीचशी झाली आहे। आता काढून घेऊया। आता हे जे सगळं भाजलेलं आहे ते आपण मिक्सरमधनं काढून घेऊ की आपलं मेथकूट तयार। हे बघा, आपलं मेथकूट तयार आहे। मेथकूट तूप भाताबरोबर खायला मस्तपणे असा छान रंग आलेला आहे। हे बघा, हे मेथकूट तयार झालेलं आहे। मेथकूट तूप भाताबरोबर खायला, भडंगात घालायला। मेथकूट आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।